एखादी स्त्री केव्हा आनंदी होते तर तिला समजतं की आपण आई होणार आहोत। त्याचा आनंद साजरी करण्यासाठी आपण ही चोरोटी भरतो। पण ही चोरोटी आहे ना ती कशी भरायची, तिचं नावामध्येच लिहिलेलं आहे की चोरोटी म्हणजे चोरून भरायची, म्हणजे कोणालाही न सांगता न कळता ही चोरोटी भरायची असते। पण ही चोरोटी आहे ती 3ऱ्या महिन्यामध्ये भरायची असते आणि आईकडेच हा कार्यक्रम करायचा असतो। पहिल्यातल्या लोकांना सासरी खूप शिस्तीमध्ये राहायला लागायचं, त्यांना कडक असे नियम होते। त्यांच्या हाऊस बीस असेल तर त्या एवढ्या सासरी करत नव्हत्या। मग तिची हाऊस पूर्ण होण्यासाठी चोरोटी आहे ना तिची आई येऊन तिला घेऊन जाते आणि माहेरी भरते। एखाद्या महिलेला दिवस गेले की तिला खूप काही खावंसं वाटतं, ते सासरी ती जरी मिळत असलं तरी सासूजवळ लगेच बोलू शकत नाही, मला हे खायचं आहे ते खायचं आहे, म्हणून ते खाण्याचे लाड पुरवण्यासाठी चोरोटी आहे ना ही माहेरी भरतात। आता तर सासरी सुद्धा भरतात, आता हे सर्व लाड सासरवसनींचे ना सासरी सुद्धा होतात। पण पहिल्यातल्या लोकांचे एवढे सासरी लाड व्हायचे नाहीत, ते लाड पूर्ण करण्यासाठी ही चोरोटी आहे ना ती माहेरी भरली जाते। आई येते आणि माहेरी घेऊन जाते। माहेरी नेल्याच्या नंतर ही ओटी आहे ना ती अगदी गुपचूप चोरून भरायची असते। चोरायची तर चोरून म्हणजे काय, तर कोणालाही न कळता न सांगता घरच्या घरीच ही ओटी भरायची असते। आपले आजी आजोबा बहीण भाऊ काका काकी एवढी घरची जी माणसं असतील त्या माणसांमध्येच ही ओटी भरायची असते। आता ही ओटी आईने भरायची का, माझी आजी पण म्हणायची की मुलीची ओटी आहे ना ती आई भरत नाही, म्हणून ही ओटी आईने न भरता काकीने किंवा बहिणीने भरली तरी पण चालते। हा चोरोटीचा कार्यक्रम करण्यासाठी काही मुहूर्त काढण्याची गरज नाहीये। एखादा शुभ दिवस बघायचा आणि ही ओटी आहे ना ती तुम्ही भरू शकता, म्हणजे एखादा चांगला दिवस बघून ह्या ओटी भरण्याचा कार्यक्रम तुम्ही घरच्या घरी करू शकता। तर ही ओटी भरण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही किंवा जास्त काही फळं पण लागत नाही। एक हिरवी साडी लागते, एक नारळ लागतो, लेकूरवाळे हळकुंडे लागतात, पैसे म्हणजे एखादं नाणं ठेवायचं 100 रुपयाचं असं, आणि सुपारी ठेवायची, पाहिजे तर तुम्ही एखादं फळ पण ठेवू शकता, आणि मुलीला एखादा गजरा द्यायचा सुवासिक असा, असं करून ही ओटी घरच्या घरी भरायची असते। त्या ओटीमध्ये तांदूळ सुद्धा घ्यायचे असतात। आता ओटी भरल्याच्या नंतर तिच्यासाठी तिच्या आवडीचे तिला जे खाऊसे वाटलेले आहेत पदार्थ ते पदार्थ बनवायचे आणि तिला ते जेवायला घालायचे। असे तिला जे जे काही वाटतं, म्हणजे डोहाळे लागलेले असतात तेव्हा खूप काही पदार्थ खाऊसे वाटतात, ते ती हाऊस पुरवण्यासाठी आई तिला माहेरी घेऊन येते, म्हणून एक एक पदार्थ आहे ना आई तिला करून घालते। अशा पद्धतीने हा चोरोटीचा कार्यक्रम केला जातो। आता जर तुम्हाला हा चोरोटी कशी भरायची आणि का भरायची याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा।